छत्रपती संभाजीनगर शहरातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज पैठण गेट येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले। ईव्हीएम हटाव आणि अदानी उद्योगातील भ्रष्टाचार तसेच महागाईच्या विरोधात सदरील आंदोलन होतं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे, पाहूयात। ईव्हीएम हटाव, देश बचाव, महागाई बेरोजगारी वाढवणारे सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। महागाई बेरोजगारी वाढवणारे सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। ईव्हीएम हटाव, देश बचाव, ईव्हीएम हटाव, देश बचाव। व्यापी निषेध 10 डिसेंबर सीपीआय पूर्ण भारतामध्ये हा आंदोलन करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून पैठण गेट येथे आज हे निदर्शने करण्यात येत आहेत। एकतर वाढती महागाई, वाढती बेरोजगारी तसेच अडाणीने केलेला भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे आणि मणिपूर सारे जे 1.5-2 वर्षापासून जळत आहेत तर तिथे शांतता प्रस्थापित झाली पाहिजे ह्या मागण्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। त्याचप्रमाणे इतक्या झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुका आपल्या नजरेत ठेवून ईव्हीएम वर बंदी आणून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी हे अशी मागणी घेऊन हे देशव्यापी आंदोलन आम्ही करीत आहोत। आपल्याला माहित आहे की ज्या गावामध्ये 314 मतदार आहेत फक्त, तर तिथे 614 मतांची काउंटिंग होते। पूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 लाख 6.5 लाख मत जास्त मोजण्यात येतात। हे सगळे घोटाळे दाबून ठेवले जातात आणि जर जनताला शंकाच आहे ईव्हीएम वर तर हे ईव्हीएम बंद का करत नाही आता असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। कारण यांना ईव्हीएम द्वारे आपल्या केंद्र शासनाला पूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपल्याच पक्षाचं राज्य आणायचं आहे। त्यांना कुठल्याही प्रकार विरोधी पक्षांना पुढे जाऊ द्यायचं नाही हेच त्यांचा विचार आहे। इतर राज्यामध्ये काही ठिकाणी पाहिलं तर या आघाडीची सरकार स्थापना आहे, असं सांगत हे बघा, त्यांची जिथे जिथे त्यांचा डोळा असतो, ज्या राज्यामध्ये त्यांना कसंही करून आपली सत्ता आणायची असते। आता महाराष्ट्राच्या जे निवडणूक आहे त्यांच्या समोर महाराष्ट्र नाही आहे, त्यांच्या समोर मुंबई महानगरपालिका आहे। मुंबई महानगरपालिकामध्ये आपली पुन्हा सत्ता यावी म्हणून भाजपनं हा खेळ खेळलेला आहे महाराष्ट्रामध्ये। हरियाणामध्ये माहीत होत्या सगळे किसान आंदोलनामुळे तिथे हरियाणामध्ये यांच्या विरोधात हवा होती, तिथं त्यांनी ईव्हीएम घोटाळा केला आणि तिथं ओबीसी आणि जाट असा त्यांनी तिथं भाग पाडला। इथे महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावून या निवडणूक घेण्यात आल्या। या प्रकारे एकाकडे धर्मवाद, धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं, दुसरं आता जातीवर आलेले आहेत। ते जातीमध्ये ते भांडण राहिलेले आहेत आणि याचा फायदा घेऊन आपण सत्तेवर याचं हे काम ते करू राहिले। आणि जिथे जे सत्ता येत त्यांना माहित आहे की तिथे आपलं काहीच चालत नाही। केरळ सारखं जे राज्य आहे त्याच्यामध्ये कम्युनिस्ट एवढे मजबूत आहेत, यांना घोटाळे तिथे करू देत नाही म्हणून ते केरळमध्ये येऊ शकत नाही। केजरीवाल दिल्लीमध्ये मजबूत आहे म्हणून केजरीवालला यांना पाडता येत नाही। महानगरपालिका त्यांनी दिल्लीच्या हातात घेतलेली आहे। तर हे असे नमुने दाखवण्यात येतात। जिथं मजबूत विरोधी पक्ष आहेत तिथे आरामशीर येतो विरोधी पक्षाचा राज्य येतो, पण जिथे थोडी फार कुवत कमी असली विरोधी पक्षाची तिथे कंबरडं मोडण्याचं काम हा ईव्हीएम करतात।